नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. परीक्षेचे फॉर्म्स निघालेले आहेत. 8 नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे, तर त्या अनुषंगाने तयारी आता खूप चांगली करायची आहे. मी बघितलं असणार आहे चॅनलवरती या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेत आणि 4ही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन मी कायम देत आली आहे. म्हणजे जी कन्सेप्ट जो प्रश्न आपल्याला एक्झॅक्टली विचारलेला आहे ती पूर्ण क्लिअर इथे होऊन जाते. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जात असताना प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. कारण अभ्यास आपण करत असतो पण त्यावर बेस्ड प्रश्न एक्झॅक्टली कसे येणार आहेत याची आयडिया असायला हवी. यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक विकत घेऊ शकता. यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला मिळतील आणि विथ आन्सर की. याच्याशिवाय यामध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत. प्रोसेस सगळी ऑनलाईनच आहे. तुम्ही मला याचं पेमेंट ऑनलाईन करू शकता. व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे आणि ही ऑनलाईन मोडवरती क्वेश्चन बँक तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. चॅनलही बघत राहा म्हणजे तुमचं या परीक्षेसाठीचं प्रिपरेशन एक कम्प्लीट प्रिपरेशन होईल. सध्या आपण 2024ची प्रश्नपत्रिका सोडवतोय बघा. त्यातलाच प्रश्न घेतला आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती विचारलंय. नेहमी प्रश्न नीट वाचत जा. चुकीची जोडी विचारलंय. पर्याय आहेत मुंग्या वारूळ, हत्ती गुहा, हरिण उंच गवत, मधमाशा पोळे. त्याच्यातलं काय चुकीचं आहे बघूया. हा प्रश्न बेसिकली प्राणी आणि त्यांची घरे किंवा प्राणी कुठे दिसतात त्यांचा अधिवास याच्यावरती बेस्ड आहे. तर एक ओव्हरव्ह्यू घेतला तर सिंह आणि वाघ गुहेमध्ये राहतात. उंट वाळवंटामध्ये आपल्याला दिसून येतो. कुत्र्यासाठी कुत्र्याचं घर आपण बांधतो. मांजर घरातच फिरत असते इकडून तिकडे. गाय बैल यांचं घर जे असतं त्याला गोठा म्हटलं जातं. मेंढी जिथं ठेवतो त्याला कोंडवाडा म्हणतात. घोडा तबेल्यामध्ये असतो. साप ससा उंदीर हे बिळामध्ये असतात. कोंबडी जिथे ठेवली जाते त्याला खुराडं म्हणतात. पक्ष्यांचं छानसं घरटं असतं. मधमाशा पोळं बांधतात. मुंगी वारुळात राहते. हत्ती जंगलामध्ये राहतो. तर हे वेगळ्या रंगाने यासाठी केलेत जे आपल्याला पर्यायामध्ये विचारले बघा. सुगरण पक्षी खूप छान प्रकारचं घरटं बांधतो. त्याला आपण खोपा म्हणतो. घुबड पोपट हे झाडाच्या ढोलीमध्ये राहतात. असा ओव्हरव्ह्यू घेतल्यावर आपल्याला पहा मुंग्या वारूळ बनवतात हे माहिती आहे. हत्ती गुहेमध्ये राहत नाही. ओके नाही, हत्ती जंगलामध्ये असतो. तर हे याचं उत्तर होईल कारण आपल्याला चुकीची जोडी विचारली आहे. बरोबर ना. नंतर हरिणासाठी उंच गवत चांगलं आहे म्हणजे त्यामध्ये त्याला लपून राहता येतं. त्याला जे प्राणी खातात त्यांच्यापासून हरिणाचं आपोआपच संरक्षण होतं. तो दिसत नाही पटकन. आणि मधमाशा पोळं बनवतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल कारण त्यांनी आपल्याला चुकीची जोडी विचारली आहे. ठीक आहे. त्याच प्रश्नपत्रिकेतला आणखीन एक प्रश्न बघूया. शरीरातील हाडांच्या सांध्यातील कुर्च्याचे कार्य काय. रक्तपेशी निर्माण करण्यासाठी, हाडे व स्नायूंना जोडण्यासाठी, हाडांमधील घर्षण कमी करण्यासाठी, कॅल्शियम साठवण्यासाठी. रक्तपेशी निर्माण करण्यासाठीचं जे कार्य आहे ते बोन मॅरोचं कार्य आहे. आपली जी लांब हाडं असतात ती आतल्या बाजूनी पोकळ असतात आणि तिथे बोन मॅरो असतो. पोकळ असतात असं म्हणू शकत नाही आपण. त्याच्या आतमध्ये बोन मॅरो असतो असं म्हणूयात. तर या बोन मॅरोमध्ये आपलं सतत रक्त तयार होत असतं
रक्तपेशी तयार होत असतात आणि त्या सर्क्युलेशनमध्ये येत असतात. हाडे आणि स्नायूंना जोडण्याचं काम जे आहे ते स्नायुबंधाचं आहे. कॅल्शियम साठवण्यासाठी आपल्याला हाडांचा उपयोग होतो. हाडांमध्ये आपल्या कॅल्शियम साठवलेलं असतं आणि हाडांमधलं घर्षण कमी करण्यासाठीचं काम खुर्च्याचं आहे. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं आहे पर्याय सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा आणि पी, क्यू व आरच्या स्थानानुसार योग्य पर्याय निवडा. तर ही एक आकृती दिली आहे आणि त्याला 3 ठिकाणी त्यांनी लेबल केले पी, क्यू, आर. तर यातलं बल, टेकू आणि भार कुठलं आहे हे आपल्याला सांगायचं. आपण 6वीला जो साधी यंत्रे हा धडा शिकतो त्या धड्यातला हा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या तर्फेचा प्रकार बघायला मिळतो. पहिला प्रकार असतो तेव्हा टेकू मध्यभागी असतो, भार आणि बल 2 बाजूनी लावलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तिथे टेकू एका बाजूला, मध्ये भार आणि एका बाजूला बल, या पद्धतीने दुसरा प्रकार असतो तर्फेचा. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये टेकू एका बाजूला, बल मध्ये आणि भार एका बाजूला, अशा पद्धतीने अरेंजमेंट असते. ही इमेज 6वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहे. आता ही आकृती जी दिलेली आहे इथे जर लक्षात घेतलं तर इथे पी ठिकाणी आपण बल लावणार आहोत, क्यू ठिकाणी टेकू आहे आणि आर ठिकाणी आपण भार टाकणार आहोत. याच्यामध्ये सामान टाकू नये याच्यात, तर ते आर या ठिकाणी. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय ए. आणि हा कुठला तर्फेचा दुसरा प्रकार आहे जिथे भार मध्ये आहे, टेकू आणि बल दोन्ही बाजूला आहेत. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. 8 नोव्हेंबर तुमच्या परीक्षेची तारीख आली आहे, त्या अनुषंगाने खूप चांगली तयारी करा. भेटत राहूया. टाटा.